श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्राला हजारो वर्षांची पंढरीच्या वारीची परंपरा आहे. राज्यभरातून तसंच परराज्यातूनही लाखो भाविक दरवर्षी पायी दिंड्यातून हजारो किलोमीटर अंतर कापत आषाढी वारीनिमित्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरीत जमतात. वैष्णवांची ही वारी हरित आणि पर्यावरणपूरक व्हावी यासाठी प्लास्टिक मुक्त निसर्ग वारी उपक्रम राबवण्यात येत आहे. काय आहे प्लास्टिक मुक्त निसर्ग वारी उपक्रम? प्लास्टिक मुक्त वारीसाठी काय उपाय केले जात आहेत? त्याचा पर्यावरण रक्षणाला कसा हातभार लागत आहे? या उपक्रमाचं फलित काय? याबाबत तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. या साधू संतांनी पंढरपूरच्या वारीच्या माध्यमातून सामाजिक समरसता, बंधुभाव जपण्याचा, एकात्मतेचा संदेश दिला. या एकात्मतेच्या संदेशाचा अंगीकार करत आणि भेदभाव अमंगळ या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदाय या संतांची परंपरा पुढे चालवत आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पायी दिंड्यातून हरिनामाचा गजर करत पंढरीकडे प्रस्थान करतात. तहानभूक विसरून अखंडपणे त्यांच्याकडून विठ्ठल नामाचा गजर सुरू असतो. पंढरीकडे जाणाऱ्या या दिंड्यातून पर्यावरणाचा जागर व्हावा, पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी राज्य सरकारनं हरितवारी हा उपक्रम देखील सुरू केला आहे. तसंच विविध सामाजिक संस्था भक्तीला पर्यावरण रक्षणाची जोड मिळावी यासाठी वारीत पर्यावरणाबाबत जागृती करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. अशीच भूमिका मागील 15 वर्षांपासून प्लास्टिक मुक्त वारीसाठी निसर्ग वारी ही संस्था बजावत आहे. प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी या अभियानाद्वारे दिंडीतील भाविकात पर्यावरणाबाबत जागृती करण्यात येत आहे. दिंडीत सहभागी वारकऱ्यांना या संस्थेकडून वृक्षाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोणांचं वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे वारीची हळूहळू प्लास्टिक मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. तसंच प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषणही कमी होत आहे. साधू संतांनी नेहमीच निसर्ग आणि जीवसृष्टीच्या रक्षणाचा संदेश दिला. आज त्यांचा संदेश कृतीत येण्याची गरज निसर्गवारी उपक्रमाचे संस्थापक प्रशांत अवचट यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. या वारी मार्गावर निसर्ग वारी असा एक उपक्रम जो आहे गेली 15 वर्षापासून आपण राबवतो आहोत. मुख्य मुद्दा येतो की निसर्ग जो आहे, निसर्गाला किंवा पर्यावरणाला हानी कुणी पोहोचवली आणि कशी पोहोचवली किंवा पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आहे तो कशामुळे होतो आहे. तर परमेश्वरानं जी सृष्टी निर्माण केली, ही परमेश्वरानं सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये माणसाला सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती सत्सद विवेक बुद्धी फक्त माणसाला दिली आहे. आणि ही सत्सद विवेक बुद्धी याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला आढळतो की काय करावं, काय करू नये, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, ही विचार करण्याची बुद्धी परमेश्वरानं माणसाला दिलेली आहे. आता आपण जर विचार केला तर निसर्गाचे सगळे जे नियम आहेत हे सगळे नियम हे पशु पक्षी प्राणी यांनी कुणीही मोडलेले नाहीत. अगदी आपण लक्षात घ्या, एखादा प्राणी शाकाहारी होता आणि आता तो मांसाहारी झाला असं झालं नाही. निसर्गाचे सगळे नियम जे आहेत माणसानं मोडलेले आहेत आणि माणसानं निसर्गाला ओरबडायला सुरुवात केली. आणि ज्या ज्या वेळेस माणसानं निसर्गाचे म्हणजे परमेश्वरानं घालून दिलेले काही नियम जे आहेत हे नियम मोडले, त्या वेळेस माणूस किंवा हे मनुष्य जीवन जे आहे ते अडचणीत आलेलं आहे. आता या वारी मार्गावर आपण जे काम करतो तो म्हणजे संत विचार लोकांपर्यंत आपण पोहोचवतो. संत जे जन्माला आले किंवा संतांनी जे प्रबोधन केलं, त्यांचे अवतार जे झाले ते कशासाठी झाले? संतांनी समाजाचं प्रबोधन केलं आणि समाजाला एका दिशेनं सन्मार्गानं जाण्यासाठी संतांनी त्यांना एक दिशा दाखवली. मग संत विचार काय आहे? तो संत विचार आहे चराचराचे रक्षण झाले पाहिजे. चराचर याचा अर्थ काय येतो की इथे असणारे डोळ्यांना दिसणारे आणि न दिसणारे किडा मुंगी पासून सर्व
प्राणी मात्र, पशु पक्षी, वेली, झाडे हे सगळे जगले पाहिजेत आणि हे सगळे जगवण्याचं काम हे माणसाचं आहे. म्हणून ती सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती माणसाला दिलेली आहे. म्हणूनच तुकोबारायांचा जो अभंग आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हा शब्द किती महत्वाचा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. सोयरे या शब्दाचा अर्थ काय, तर आमचे नातेवाईक, म्हणजे झाडं, पशु पक्षी, प्राणी हे आमचे नातेवाईक आहे. आमचा त्यांच्याशी त्या पद्धतीचा व्यवहार असणं गरजेचं आहे. श्रोतेहो, दिंड्या जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरल्यानं प्रदूषण तर होतच, मात्र यात पत्रावळीसह त्यातील उरलेलं अन्न खाल्ल्यानं जनावरं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणही वाढलं आहे. हे रोखण्यासाठी आणि वारी निसर्गपूरक होण्यासाठी निसर्ग वारीचा उपक्रम सुरू केल्याचंही प्रशांत अवचट यांनी सांगितलं. आज वारी मार्गावर वारी पुढे निघून गेल्यानंतर टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा होतो. हा कचरा निसर्गात कुठेही विघटन पावत नाही, वर्षानुवर्ष तसा राहतो. हा अविघटनशील कचरा आहे. मग वारी मार्गावर जो एक सर्वे झाला त्याच्यात असं लक्षात आलं की शेकडो जनावरे मृत झालेली आहेत. कशामुळे, तर या थर्माकोल, प्लास्टिक, सिल्वर कोटिंगच्या पत्रावळीवर जे काही तेलकट अन्न किंवा जे काही खरकट शिल्लक राहतं, वारी पुढे निघून जाते आणि मग दुसऱ्या दिवशी ती जी जनावरं आहेत, जनावरं येऊन ते खातात, त्या प्लेट सहित ते खातात आणि त्याच्यामुळे 30-30, 40-40 किलो त्यांच्या पोटामध्ये या थर्माकोलच्या प्लेट, सिल्वर कोटिंगच्या प्लेट गोळा होतात आणि त्याच्यामुळे ही जनावरं मरतात. म्हणजे तुकोबारायांनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय की चराचराचं रक्षण झालं पाहिजे. सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माणसाची, पण त्याच्या विरुद्ध या गोष्टी घडतायत. मग या विषयावर काम करावं असं मला जाणवलं आणि मग आम्ही काही या विषयातले सर्वे केले, काही लोकांना भेटलो. आपल्याला तर माहित असेल, सिल्वर कोटिंग असेल, थर्माकोल असेल, प्लास्टिक असेल, याच्यावर जर गरम अन्न खाल्लं तर तिथे जी काही केमिकल प्रक्रिया घडते त्याच्यातून कॅन्सर सारखे आजार माणसांना होतात. मग हा सगळा विषय आम्ही तिन्ही देवस्थानपर्यंत नेला. आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, आणि आज ही तिन्ही देवस्थानं या विषयात आमच्या बरोबर मोठ्या प्रमाणात काम करतायत. मग याला पर्याय काय, तर जे तुकोबारायांच्या काळात वापरलं जायचं, जे माऊलींच्या काळात वापरलं जायचं, ते म्हणजे निसर्ग निर्मित पानाची पत्रावळ. आता ही निसर्ग निर्मित पानाची पत्रावळ जर वापरली तर होणार काय आहे, तर ही पत्रावळीवर जेवण केलं तर आजपर्यंत कुणालाही कुठल्याही प्रकारचा कुठलाही अपाय झालेला नाही. दुसरी गोष्ट, ही पत्रावळीवर तुम्ही जेवण केलं आणि तसंच टाकून दिलं, दुसऱ्या दिवशी येऊन जनावरांनी खाल्लं तर त्यांना त्यांचं ते अन्न म्हणून उपयोगी येणार आहे, कारण ते झाडाच्या पानापासून बनलेलं आहे. त्याच्यातून त्यांना कुठलाही अपाय होणार नाही. ती पत्रावळ उचलली गेली नाही, जमिनीत गाडली गेली, तशीच राहिली तर 15 ते 18 दिवसात कुजून त्याचं खत होणार आहे, माती होणार आहे. या उलट थर्माकोल, प्लास्टिक शेकडो वर्ष तसंच राहणार. याच्याच बरोबर आम्ही सांगतो की स्टीलची ताटं पण वापरू नका, कारण वारी मार्ग आपला दुष्काळग्रस्त पट्टा आहे आणि या ठिकाणी शासन टँकरनं पाणी पुरवठा करतं. एक ताट धुवायला 2 लिटर पाणी लागतं आणि 5 लाख लोक दुपारी आणि 5 लाख लोक जर रात्री जेवण करत असतील तर एवढं पिण्याचं पाणी आम्ही डिटर्जंट युक्त, कारण ताटाला डिटर्जंट लावल्याशिवाय ते ताट निघत नाही, मग डिटर्जंट युक्त पाणी आम्ही जमिनीत सोडतो आणि जमीनही नापीक करतो. त्यामुळे या सगळ्याला एकमेव पर्याय म्हणजे संत काळात जे वापरलं जात होतं पर्यावरण पूरक पानाची पत्रावळ. या सगळ्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन केलं, याचा कृती कार्यक्रम तयार केला आणि आज मितीला आम्ही 8 कोटी पळसाच्या पानाच्या पत्रावळी वारी मार्गावर वितरित केल्या. त्या सगळ्या वापरलेल्या पत्रावळी आम्ही पुन्हा संकलित केल्या आणि देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून त्या पत्रावळींचं उत्कृष्ट पद्धतीचं कंपोस्ट खत बनवलं आणि हे कंपोस्ट खत शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं. म्हणजे वारी मार्गावरच्या कचऱ्याचा प्रश्न शून्य करणारं हे अभियान आहे. निसर्गाचा समतोल राखणारं हे अभियान आहे. पर्यावरण रक्षण आणि संरक्षण करणारं हे अभियान आहे. आमचं काम जे आहे ते 3 टप्प्यामध्ये चालतं. एक, वारीच्या पुढे आम्ही प्रबोधन करतो. शाळा, कॉलेजेस, ग्रामसभा, अन्नदाते, त्या गावातली गणेश मंडळे या सगळ्यांना या विषयाची माहिती देतो. दुसऱ्या टप्प्यात आमचे कार्यकर्ते प्रत्यक्ष वारीमध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडी चालक, मालक या सगळ्यांना भेटून या विषयाचं प्रबोधन करतात. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये हे वापरलेल्या पत्रावळी संकलित करणे आणि ते कंपोस्टसाठी पाठवणे, असं तिसऱ्या टप्प्यामधलं काम चालतं.
शेवटी निसर्ग म्हणजेच परमेश्वर आहे आणि त्या निसर्गाचं संरक्षण करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. श्रोतेहो, दिंड्यांना अन्नदान करण्याचा उपक्रम अनेक संघटना आणि सामाजिक संस्था करतात. यावेळी निसर्गवारी उपक्रमात सहभागी होऊन वृक्षांच्या पानांच्या पत्रावळींचा उपयोग केल्यानं त्याचा प्रदूषण कमी होण्यात उपयोग झाल्याचं अन्नदात्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर दौंड येथे कदम वस्ती या ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या बाहेर मी अजय कदम आणि माझा संपूर्ण बानेर परिसरातला ज्येष्ठ नागरिक संघ गेल्या वर्षीपासून आम्ही इथं अन्नदान सेवा करतो. ही अन्नदान सेवा झाल्यानंतर आम्ही इथं पडलेला संपूर्ण कचरा आमचे ज्येष्ठ नागरिक गोळा करून इकडच्या परिसराची पूर्ण स्वच्छता करतात. प्रशांत अवचट साहेब वारी मार्गावर भेटले आणि त्यांनी जे कार्य चालवलेलं आहे वारीच्या निमित्ताने प्लास्टिक आणि थर्माकोल विहिरीत पत्रावळ्या असाव्यात या त्यांच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. इको फ्रेंडली आपण राहिलं पाहिजे या मताशी मी पण सहमत आहे. आता ह्या जर आपण बाजारात पत्रावळ्या गेलो इको फ्रेंडली तर त्या पत्रावळ्यांचं प्रमाण अतिशय कमी दुकानात मिळतं. ह्या प्लास्टिकच्या किंवा थर्माकोलच्या नंतर ते सिल्वर कोटिंग फॉईलच्या ज्या काही पत्रावळ्या आहेत त्या ठिकाणी मिळतात. कॉस्ट वाईज विचार केला तरी या पत्रावळ्या जे अन्नदान करतात त्यांना थोडेसे पैसे कमी लागतात. त्यामुळे ते संपूर्ण हा जो अन्नदान करणारा वर्ग किंवा कुठल्याही लग्न कार्यात जो काय अन्नदान केलं जातं हा त्या पत्रावळ्यांच्याकडे वळतो. परंतु अवचट साहेबांनी आता जे सांगितलेलं आहे की जवळजवळ वारीनंतर 100-500 जनावरं असे अन्न खाऊन त्या पत्रावळ्या पोटात जाऊन त्यांना विकार होऊन मृत पावतात. तर हे सुद्धा सुज्ञ आपला जो समाज आहे, सुशिक्षित समाज आहे, त्यांनी खरंच नोंद घेणं गरजेचं आहे. आणि या पुढच्या वर्षी ज्यावेळेला आम्ही अन्नदान करू त्यावर निश्चितच प्रशांत अवचट साहेबांशी संपर्क करू आणि त्यांनी ज्या पत्रावळ्या तयार करायचं जे व्रत घेतलेलं आहे किंवा त्यांनी जे सुपारीच्या पानांचे किंवा अजून कुठल्या नैसर्गिक पत्रावळ्या ओडिसावरून आणतात आणि ज्या ठिकाणी मिळतात त्यांचं निश्चितच मार्गदर्शन घेऊ आम्ही आणि त्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त अन्नदान करून यांच्या उपक्रमाला आम्ही हातभार लावू. त्यांचा उपक्रम आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. साधारणपणे आम्ही सकाळी 6ला जेवण चालू करतो. ते जोपर्यंत चालू असतं लोक येत राहतात तोपर्यंत जेवण चालूच असतंय. आम्ही 15,000 पत्रावळी आणली होती आणि द्रोण वेगळे. तर जोपर्यंत लोक येतात तोपर्यंत स्वयंपाक चालू असतो. आमच्या आचार्य चालू असतो, तो स्वयंपाक करत असतो, आम्ही वाढत असतो, लोक येत असतात, माऊली अन्न सेवन करून पुढे जात असतात. गेल्या वेळेस निसर्गवारी यूट्यूब चॅनल प्रशांत अवचट म्हणजे तुम्हीच गेल्या वेळेस सांगितलं होतं की ते सिल्वरची पत्रावळी न वापरता आपली जी पानापासून बनवलेली निसर्ग निर्मित पत्रावळी असते ती वापरली तर बरं होईल. मग आमचे मार्गदर्शक श्री भूषण पाटील यांनी तो निर्णय घेतला, त्याच वेळेस घेतला आणि 1 महिन्यापासून माझ्या मागे लागले की अनिल आपल्याला आता ती पत्रावळी वापरायची कोणती, तर ती पानांपासून बनवलेलीच वापरायची. आणि ती आम्ही बुकिंग केली आणि त्याचं नियोजन केलं आणि आता तुम्ही पाहताय की सगळे पत्रावळी जवळजवळ 13,000 ते 14,000 पत्रावळी गेलेली आहे आता. तर ती सगळी पत्रावळी आम्ही ते पानांपासून बनवलेली वापरलेली आहे. साधारण मी 12 वर्ष झालं अन्नदान करतोय. 5-6 हजार लोकांचं करतो साधारण. आता वरचर आपल्या वाढत चालत त्या गोष्टीला. जे पत्रावळी जे वापरतो आपण प्लास्टिक नाही जाणं थोडक्यात त्या प्लास्टिक पिशवीमुळे आपल्याला भरपूर काही नुकसान होत आहे. निसर्ग आपल्या खराब दिसतो, वातावरण प्रदूषण वाढतं, सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस तुम्ही आज मला साक्षात भेटून जे तुम्ही पत्रावळीविषयी बोलला आपलं नाही जाणं पैशाच्या पानाची पत्रावळी, तर मला अति उत्तम वाटलं. तुम्ही सांगितल्या गोष्टी काही आनंद वाटला त्या गोष्टीचा विचार करायबद्दल. असं वाटलं की पुढच्या वर्षी आपण पैशाच्या पानाच्या पत्रावळ्या घ्यायच्या आणि परत आपली जे आपलं अन्नदानाची चालू आहे ती पूर्णपणे चालू ठेवायची. श्रोतेहो, संत ज्ञानेश्वरांनी निसर्गाला केवळ भौतिक वस्तू न मानता त्यात ईश्वराचं रूप पाहिलं. संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी अशी निसर्गाची महती आपल्या अभंगातून सांगितली आहे. आज हेच संतांचे विचार निसर्गवारीतून पुढे नेण्याचं काम होत आहे. गरज आहे ती प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक वारीसाठी अशा उपक्रमांना सर्वांनी बळ देण्याची.
श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर.